नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चं काम वेगाने सुरू आहे. या सर्वात मोठ्या कर्जमुक्ती योजनेचा तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. योजनेची प्रभावी पारदर्शक अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व व्यापारी बँकांना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येतोय. त्यासाठी बँकांना युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. ऐन पावसाळ्यामध्ये आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीला 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या पाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही बैठकीमध्ये अनुकूल निर्णय घेण्यात आलाय. नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून महाराष्ट्राला केवळ वीज मिळाली, मात्र राज्याच्या वाट्याचं 10 टीएमसी पाणी मिळालं नव्हतं. त्या दृष्टीनं या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले. याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं. आपल्याला केवळ वीज मिळत होती. आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 टीएमसी पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे. आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची यंदा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी गैरसोय होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीतील भाविकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन केलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आळंदीमध्ये पोहोचलेल्या वारकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे पावसामुळे नुकसान झालेल्या तिथल्या पायाभूत सुविधांच्या पुनरुभारणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026 चा समारोप समारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा गो10 ब्रँड लॉन्च केलेला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून गोशाळांना मदत करणं, गोवंशांचं संवर्धन, संरक्षण करणं अशी उल्लेखनीय कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. गोमाता नैसर्गिक शेतीचा केंद्रबिंदू असून आज समाजामध्ये गोवंशांबद्दल मोठी जागृती निर्माण होते आहे. चांगल्या दर्जाचं दूध देणाऱ्या देशी गायींच्या माध्यमातून एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहू शकते. आपल्याला केवळ पारंपरिक गोपालनावर मर्यादित न राहता गो आधारित अर्थव्यवस्था उभी करावी लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला नमूद केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीमध्ये 2023-24 या वर्षामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ कृषी सन्मान व पुरस्कार वितरण समारंभ 2026 पार पडला. हा केवळ औपचारिक सन्मान नसून आपल्या कृषी संस्कृतीचा गौरव आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेले पुरस्कार विजेते शेतकरी हे कृषी विभागाचे अँबॅसेडर आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचं कौतुक केलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. भर पावसामध्ये आनंदात वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आषाढी वारी उत्साहामध्ये सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देहू नगरीमध्ये जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. विधिवत पूजा अर्चा केली. वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती, समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. श्री विठ्ठलाच्या कृपेनं सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी लाभो आणि राज्यामध्ये भरघोस पीक नांदो हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी असं साकडं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घातलंय. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे. इथे थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.